प्रभू माझ्यात अनेक प्रकारचे दोष असतील पण माझे गुणही बघून घ्या ना. माझ्यात गुणही आहे. कोणते गुण आहे तर कलियुग आपला गुण सांगू लागलेला आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक् कलौ केशव कीर्तना कलौ केशव कीर्तना. यत् फलम नास्ति तपसा, तपाने जे प्राप्त होतं, जे योगाने प्राप्त होतं, जे ज्ञानाने प्राप्त होतं, कलियुगामध्ये ते भगवत चिंतनाने प्राप्त होतं. म्हणून कलियुगातला हा गुण ऐकला. तुलसीदासजी महाराजांनीही हा गुण सांगितलेला आहे. कलियुग केवल नाम अदारा, सुमिर सुमिर नर उतरई परा. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी भेटी ओ, तेने नारायण देईल भेटी. भगवंत सुद्धा डायरेक्ट येऊन भेटतो. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 40 लाख जर जप केला तर प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं. करून बघा, प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होतं. भाकड कथा नाहीये, 100% होतं. त्या मंत्राचा विस्तार आपण करणारच आहोत उद्याच्या कथेत. तो मंत्र सर्वसामान्य नाहीये. आणि म्हणून कलियुगाचे हे गुण ऐकलेत. आणि गुण ऐकल्यानंतर शुकदेवजी महाराज परीक्षितजी महाराजांनी विचारलं, तुला कुठे राहायचंय सांग. 4 स्थानं परीक्षित राजाने त्याला दिले. कोणते कोणते दिले? द्यूतम पाणम श्रियस्सूना यत्र धर्म चतुर्विध. 4 प्रकारचे ठिकाणं कलियुगाला राहण्यासाठी दिलं. पहिलंच ठिकाण दिलेलं आहे द्यूतम, जिथे जुगार खेळल्या जातं, जिथे पत्ते खेळल्या जातात, तिथे कली आहे. म्हणून आपल्या घरात जर पत्ते असतील तर फेकून द्या. पहिले हे कलियुग पत्त्यामध्ये होतं.